Previously we seen that when the resistors are connected in series and parallel. Now we see the connection of a cell in series and parallel. मागच्या वेळेला आपण रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन बघितलं. आता आपण सेलचं सिरीज आणि पॅरलल पाहणार आहोत. सेल हा एक सेल आहे, हा दुसरा सेल आहे. या सेलचं व्होल्टेज E1 आहे, याचं E2 आहे, ज्याला EMF मी म्हणतो E1 आहे आणि E2 आहे. या सेलमधून एखादा चार्ज जाताना या सेलमध्ये रेजिस्टन्स आहे, ज्याला आपण म्हणतो या सेलचा स्पीड ब्रेकर असं म्हणू शकतो, तो R1 आहे. या सेलमध्ये त्या चार्जला स्पीड ब्रेकर आहे, तो R2 आहे, ज्याला स्पीड ब्रेकर न म्हणता आपण रेजिस्टन्स असं म्हणणार आहोत. म्हणजे इथून चार्ज फ्लो होताना इथं R1 एवढा रेजिस्टन्स असेल, इथं R2 एवढा रेजिस्टन्स. एका पुढे एक असे सेल जोडले की त्याला म्हणलं जातं सिरीज कॉम्बिनेशन. रेजिस्टन्सही तसंच होतं. The positive terminal of the first cell is a connect of the second cell and so on. This combination is called a series combination. म्हणजे पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जोडलं, परत दुसऱ्याचं पॉझिटिव्ह तिसऱ्याच्या निगेटिव्हला जोडलं, असं तुम्ही जोडत गेला की तिला म्हणत झालं सिरीज कॉम्बिनेशन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन अ सिरीज कॉम्बिनेशन, करंट रिमेन कॉन्स्टंट. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. रेजिस्टन्सच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. करंट तिथं बदलत नाही, करंट नेहमी स्थिर राहतो. फ्रॉम द फिगर, potential across first cell is V1, potential across second cell is V2 and potential across both these cell is V equivalent. पहिल्या सेल भोवतीचं पोटेन्शियल V1 आहे, दुसऱ्या सेल भोवतीचं पोटेन्शियल V2 आहे आणि दोन्ही सेलचं एकत्रित पोटेन्शियल जे येतं ते म्हणजे V इक्विव्हॅलंट. V इक्विव्हॅलंट म्हणजेच V1 प्लस V2 या दोघांच्या बेरजे. बट वी नो E इज इक्वल टू V प्लस IR. मागं आपण काढलंय तोच फॉर्म्युला आता इथं आपण वापरणार आहोत. V. आता जर मी इथं तुमचा इंटरनल रेजिस्टन्स 0 केला, 0 केला, R1 0 केला, इथं R2 0 केला, तर E इज इक्वल टू काय होईल तुमचं V होऊ शकतं. पण आता आपल्याला ते करायचं नाही. याच्यावर आपण V फक्त कॅल्क्युलेट केला, हा काय केला IR इकडे शिफ्ट केला, तर V इज इक्वल टू E मायनस IR. नाव सबस्टिट्यूट फॉर V1, सबस्टिट्यूट फॉर V2. V1 साठी टाकायचं झालं तर त्या पहिल्या सेलचा EMF होता E1 म्हणून E1 आला. त्यातून जाणारा करंट जो काय असेल तो I असेल म्हणून I म्हणतो मी. कारण करंट दोन्हीमधून तेवढाच जाणार आहे, जसं एवढ्यातून I जाणार आहे तसंच याच्यातूनही I जाणार आहे, शेवटी बाहेरही I एवढाच येणार आहे. पण पहिल्या सेलचा रेजिस्टन्स आहे R1, मग इथं येईल I तसाच कॉन्स्टंट राहील, याचा होईल R1, सो I R1. V2 साठी इथं E2 आहे, सो E2 मायनस I R2. आता याचा रेजिस्टन्स R2 आहे. सो राईट E क्लोज ठेवले म्हणून E1 प्लस E2 आलं, मायनस I R1 आणि मायनस I R2 आहे तसेच ठेवले. टेक I ॲज अ कॉमन, सो E1 प्लस E2 मायनस I इन सेकंड ब्रॅकेट R1 प्लस R2. दिस इज फॉर 2 सेल. 2 सेल असतानाचं V इक्विव्हॅलंट तुम्हाला या पद्धतीने मिळतं. इफ देअर आर द 3 सेल, आता 2च्या ऐवजी मी अजून एक सेलच्या पुढे जोडला असतो, तिसरा सेल जोडला असता तर काय आलं असतं V इक्विव्हॅलंट इज इक्वल टू इनसाइड ब्रॅकेट E1 प्लस E2 प्लस E3 ब्रॅकेट कंप्लीट मायनस I इनसाइड ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3. मी त्या सेलचा परत इंटरनल रेजिस्टन्स किंवा त्याच्यातील स्पीड ब्रेकर R3 त्याच्यामध्ये येणार आहे. मग इन जनरल लिहिलंय V इक्विव्हॅलंट इज इक्वल टू समेशन, बेरीज होत गेली म्हणून समेशन आयचे व्हॅल्यू मग 1 2 3 काही असू शकतील, मायनस कॅपिटल I समेशन R I. आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे? करंट रिमेन कॉन्स्टंट, करंट बदलत नाही. इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इन्क्रीजेस, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढेल कारण सिरीजमध्ये काय होतं या दोघांची बेरीज होते R1 प्लस R2. रिझल्टंट व्होल्टेज इज अ सम ऑफ व्होल्टेज ऑफ 2 सेल, जे सुरुवातीलाच लिहिलं आहे 2 सेलच्या व्होल्टेजच्या बेरजे इतकं असतं, म्हणजे त्यांच्या बेरजे इतकं रिझल्टंट म्हणजे V इक्विव्हॅलंट तुम्हाला मिळतो. इफ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स इज रिक्वायर्ड देन द सेल्स आर कनेक्टेड इन अ सिरीज. जर तुम्हाला जास्त पोटेन्शियल लागत असेल तर सेल सिरीजमध्ये जोडले पाहिजे. जसं सिरीजमध्ये पाहिलं आपण तसं पॅरलल कॉम्बिनेशन.
ऑर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. पॅरललमध्ये जोडताना काय करतात तर सगळे निगेटिव्ह एकत्र करायचे, सगळे पॉझिटिव्ह एकत्र केले की तुम्हाला मिळतं पॅरलल कॉम्बिनेशन. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल सेल्स आर कनेक्टेड टुगेदर. म्हणजे सगळ्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडले आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल द सेल्स आर कनेक्टेड टुगेदर. इथे जोडून दाखवले, निगेटिव्ह एकत्र जोडले, पॉझिटिव्ह एकत्र. इन दिस केस व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट. हे महत्त्वाचं. पॅरललमध्ये व्होल्टेज राहतं. रेजिस्टन्सच्या वेळी तुम्ही डायग्राम नीट बघितले असेल, तिथेही व्ही कॉन्स्टंट ठेवलेला होता. व्ही इज इक्वल टू E1 मायनस I1 R1. म्हणजे पहिल्या सेलसाठी लिहिलं मी. समजा याचा आहे E1, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R1. हा आहे E2, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R2. E1 मायनस I1 R2 करता I1 R2 काय लिहिलं तर प्रत्येकामधून जाणारा करंट हा वेगवेगळा असेल. याच्यातून जाणारा करंट आहे माझा I1, याच्यातून जाणारा करंट आहे तो I2. याच्यावरून I1 स्वतंत्र केला, बाकी हे आधी इकडे घेतलं, पॉझिटिव्ह केलं, व्ही इकडे शिफ्ट केला आणि हा R इकडे मल्टिप्लाय. सो I1 इज इक्वल टू E1 मायनस व्ही डिवाइड बाय R1. हा R1 दोघांनाही भागिले स्वतंत्र केला. E1 डिवाइड बाय R1 मायनस व्ही डिवाइड बाय R1. जसं ह्या I1ला लिहिलं तसंच I2 साठी पण लिहायचं आहे. मग I2 साठी लिहिलं, I2 इज इक्वल टू E1 मायनस व्ही डिवाइड बाय R2. I म्हणजे काय असेल तर E1 प्लस E2. म्हणजे इथं पॅरलल आहे. म्हणजे इकडे येणारा करंट जो आहे या बाजूने, इकडून येणारा करंट जो असेल तो I एवढा असणार. हा I म्हणजेच काय तर इकडं आल्याची फोड झाली. एक I1 इकडे गेला, I2 इकडे गेला. म्हणजे I म्हणजेच काय तर I1 प्लस I2. तेच इथे लिहिलं. I इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 ची किंमत टाकली, I2 ची किंमत टाकली. हा I2 परतच फोडून लिहिला. E2 डिवाइड बाय R2 मायनस व्ही डिवाइड बाय R2. त्यापैकी E1च्या टर्म E1 डिवाइड बाय R1, E2 डिवाइड बाय R2 ह्या दोन्ही टर्म जवळजवळ घेतल्या. म्हणजे या दोन टर्म जवळ घेतल्या. या टर्म बाजूला घेऊन त्याच्यातून मायनस व्ही कॉमन घेतला. सो मायनस व्ही इनसाइड ब्रॅकेट 1/R1 प्लस 1/R2. हे दोन सेलच्या बाबतीत रिझल्टंट करंट तुम्हाला मिळाला. दोनच्या ऐवजी 3 सेल पॅरललमध्ये जोडले असते तर काय होईल, याच्यामध्ये एक टर्म वाढेल आणि याच्यामध्ये एक टर्म वाढेल. सो I इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस तीन सेलच्या बाबतीत इथं एक टर्म वाढेल आणि इथं एक टर्म इन्क्रीज होईल. When the 3 cells are connected, I is equal to inside bracket E1 divided by R1 plus E2 divided by R2 plus E3 divided by R3 minus V inside bracket 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. आता हे तुम्ही पॅरललचं इक्विव्हॅलंट पण लिहू शकता. 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आठवा. हाच फॉर्म्युला तिथं ठेवला होता. पॅरलल कॉम्बिनेशन ऑर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. पॅरललमध्ये जोडताना काय करतात तर सगळे निगेटिव्ह एकत्र करायचे, सगळे पॉझिटिव्ह एकत्र केले की तुम्हाला मिळतं पॅरलल कॉम्बिनेशन. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल सेल्स आर कनेक्टेड टुगेदर. म्हणजे सगळ्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडले आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल द सेल्स आर कनेक्टेड टुगेदर. इथे जोडून दाखवले, निगेटिव्ह एकत्र जोडले, पॉझिटिव्ह एकत्र. इन दिस केस व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट. हे महत्त्वाचं. पॅरललमध्ये व्होल्टेज राहतं. रेजिस्टन्सच्या वेळी तुम्ही डायग्राम नीट बघितले असेल, तिथेही व्ही कॉन्स्टंट ठेवलेला होता. व्ही इज इक्वल टू E1 मायनस I1 R1. म्हणजे पहिल्या सेलसाठी लिहिलं मी. समजा याचा आहे E1, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R1. हा आहे E2, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R2. E1 मायनस I1 R2 करता I1 R2 काय लिहिलं तर प्रत्येकामधून जाणारा करंट हा वेगवेगळा असेल. याच्यातून जाणारा करंट आहे माझा I1, याच्यातून जाणारा करंट आहे तो I2. याच्यावरून I1 स्वतंत्र केला, बाकी हे आधी इकडे घेतलं, पॉझिटिव्ह केलं, व्ही इकडे शिफ्ट केला आणि हा R इकडे मल्टिप्लाय. सो I1 इज इक्वल टू E1 मायनस व्ही डिवाइड बाय R1. हा R1 दोघांनाही भागिले स्वतंत्र केला. E1 डिवाइड बाय R1 मायनस व्ही डिवाइड बाय R1. जसं ह्या I1ला लिहिलं तसंच I2 साठी पण लिहायचं आहे. मग I2 साठी लिहिलं, I2 इज इक्वल टू
E1 मायनस V डिवाइड बाय R2. I म्हणजे काय असेल तर E1 प्लस E2 म्हणजे इथं पॅरलल आहे. म्हणजे इकडे येणारा करंट जो आहे या बाजूने इकडून येणारा करंट जो असेल तो I एवढा असणार. हा I म्हणजेच काय तर इकडं आल्याची फोड झाली. एक I1 इकडे गेला, I2 इकडे गेला. म्हणजे I म्हणजेच काय तर I1 प्लस I2. तेच इथे लिहिलं. I इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 ची किंमत टाकली, I2 ची किंमत टाकली. हा I2 पर्यंतच फोडून लिहिला. E2 डिवाइड बाय R2 मायनस V डिवाइड बाय R2. त्यापैकी E1च्या टर्म E1 डिवाइड बाय R1, E2 डिवाइड बाय R2 ह्या दोन्ही टर्म जवळजवळ घेतल्या. म्हणजे या दोन टर्म जवळ घेतल्या. या टर्म बाजूला घेऊन त्याच्यातून मायनस V कॉमन घेतला. सो मायनस V इनसाइड ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. हे दोन सेलच्या बाबतीत रिझल्टंट करंट तुम्हाला मिळाला. दोनच्या ऐवजी 3 सेल पॅरलमध्ये जोडले असते तर काय होईल? याच्यामध्ये एक टर्म वाढेल आणि याच्यामध्ये एक टर्म वाढेल. सो I इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस तीन सेलच्या बाबतीत इथं एक टर्म वाढेल आणि इथं एक टर्म इन्क्रीज होईल. When the three cells are connected, I is equal to inside bracket E1 divided by R1 plus E2 divided by R2 plus E3 divided by R3 minus V inside bracket 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. आता हे तुम्ही पॅरललचं इक्विव्हॅलंट पण लिहू शकता. 1 upon R इक्विव्हॅलंट इज इक्वल 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आठवा. हाच फॉर्म्युला तिथं ठेवला होता. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. मग आता पॅरललमध्ये सेल जोडल्यानंतर कुठल्या कुठल्या पॉईंट महत्त्वाचे आहे? करंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. करंट कॉन्स्टंट राहत नाही. इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल डिक्रीजेस, कारण 1 अपॉन आलं आहे त्यामुळे परिणामकारक रेजिस्टन्स हा तुमचा कमी झालेला असेल. रिझल्टंट व्होल्टेज रिमेन सेम, म्हणजे व्होल्टेज बदलत नाही, व्होल्टेज तुमचं स्थिर राहतं. If large current is required, then cells are connected in parallel. लार्ज करंट लागत असेल तर पॅरललमध्ये जोडायचं, लार्ज व्होल्टेज लागत असेल तर सेरीजमध्ये जोडायचं. नीट लक्षात. लार्ज व्होल्टेज पाहिजे असेल तर दोन्ही सेल हे सेरीजमध्ये जोडायचे. करंट जास्त लागत असेल तर पॅरललमध्ये जोडायचे. खाली जे काय लिहिलं आहे तेच आत्ताच एक्सप्लेन केलं, त्याचाच डिफरन्स थोडक्यात लिहिला आहे. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल सगळं आधी एक्सप्लेन केलेलं आहे, तेच आहे. तुम्ही फार वाटलं तर फक्त लिहून घ्या, बाकी त्याच्यामध्ये बदल नाही. स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. आपण वेगवेगळे सेल पाहतो. सेलचे काही प्रकार आहे. पहिलाच प्रकार आहे प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स. प्रायमरी सेल्स कॅनॉट बी चार्जड अगेन, सेकंडरी सेल्स चार्जड अगेन. म्हणजे रिचार्जेबल सेल जे असतात, जे आपण परत चार्ज असतो, जसं मोबाईलची बॅटरी आपण परत चार्ज करतो, पण घड्याळाचा सेल आपण परत चार्ज करू शकत नाही. घड्याळाचा सेल हा प्रायमरी सेलमध्ये जातो, मोबाईलची बॅटरी ही सेकंडरी सेलमध्ये जाते. मी प्रायमरी सेल एकदा वापरला की फेकून द्यावा लागतो. इट कॅन बी रियूज, परत तुम्ही वापरू शकता. इट इज अ ड्राय सेल, इट इज अ लेड ॲसिड सेल, फ्युएल सेल और सोलर सेल. प्रायमरी सेलची किंमत कमी असते, सेकंडरी सेलची किंमत जास्त. नॉट सुटेबल फॉर हेवी लोड, इट इज सुटेबल फॉर हेवी लोड. आता फ्युएल सेल म्हणजे काय? हायड्रोजन यूज्ड ॲज अ फ्युएल. अजून याचा वापर तेवढा आपला मोठ्या प्रमाणात होत नाही, हे नाहीच म्हणलं तरी चालेल. व्यवहारात याचा वापर चालू झालेला. सोलार सेल, सोलार एनर्जी कन्व्हर्टेड इंटू लाईट एनर्जी. हे आपण आता काही ठिकाणी पाहतो. सोलार सेल जिथं ट्रॅफिक सिग्नल्स आहे तिथं सोलार सेल बऱ्याच वेळेला बसलेले दिसून. लेड ॲसिड सेल, केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल. 2 व्हीलरच्या किंवा 4 व्हीलरच्या बॅटरी ज्या आहेत या तुमच्या केमिकल सेलच्या आहेत किंवा लेड ॲसिड सेलच्या असतात. स्क्रीन पॉज करा आणि या प्रकरणावरचे जे काही फॉर्म्युले आहेत ते लिहून घ्या. नंतर याच्यावरचे आपण प्रॉब्लेम घेऊ, त्यावेळेला हे फॉर्म्युले तुम्हाला लागतील.
एक्झाम्पल्स नंतर घेणार आहोत.